तीन दशकांचा मेळा 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्वे गळा दावी हरवी तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लागते पदपादपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार असे हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेवाचिने नामी विनव्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमियेला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवामुक्ता भवन्ति साखरे वंशख्यातं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रताप विलसद्वचनामृतं च अद्वैत भाव प्रकृतायत बुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथं गुरुराजनमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणामज्ञानधनेकदक्षं क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदामं जगन्नीतपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सजलविलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरूपदं ज्ञानियांची राजी योगींची माऊली साधकांचे मायबाप
ब्रह्मसाम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबरायांचा हरिपाठ या त्यांच्या छोट्याशा ग्रंथातील 23व्या क्रमांकाचा क्रमप्राप्त असणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला या अभंगाचा प्रतिपाद्य विषय भगवान श्री ज्ञानोबरायांचं मनोगत त्यांचा मानस काय आहे शब्दशः भावात आपल्या समोर मांडतो. प्रथमतः हरिपाठ या ग्रंथातून भगवान श्री ज्ञानोबरायांनी नाम महिमा कथन केलेला आहे. ज्या अर्थी प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी भगवान श्री ज्ञानोबराय हरिमुखी म्हणा किंवा त्याचं सामर्थ्य, त्याचं फळ, त्याचा महिमा अनेक ठिकाणी वर्णन करीत असताना ते नाम कसं सुलभ आहे, कसं सोपं आहे आणि त्याचं फळ किती आगाध आहे असं वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांनी कथन करीत असताना या अभंगामध्ये काही दार्शनिकाचं मत भगवान श्री ज्ञानोबरायांनी विचारात घेतलेले. काही दर्शनकार आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 12 दर्शनकार सांगितले, 6 आस्तिक दर्शनकार आणि 6 नास्तिक दर्शनकार. त्याच्यामध्ये काही दर्शनकारांचं मत प्रस्तुतच्या अभंगामध्ये कथन करीत असताना भगवान श्री ज्ञानोबराय कथन करतात. या अभंगाचे 2 अर्थ भगवान श्री गुरु भाऊंनी आम्हाला सांगितलेले किंवा गाथ्यामध्ये तसे आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर याचा अर्थ पाहिला तर भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात काहींच्या मते हे जगत 7 पदार्थांनी बनलेलं आहे. 7 हे जगत काहींच्या मते 5 पदार्थांनी बनलेले आहे. 5 हे जगत काही जणांच्या मताने 3 पदार्थांनी बनलेले आहे. 3 आणि त्या ठिकाणी काही जणांच्या मताने त्या ठिकाणी हे जगत 10 पदार्थांनी बनलेले आहे. मग ते 7 पदार्थ कोणते, वैशिष्ट्य कोणते दर्शनकार आहेत ते 7 पदार्थ म्हणतात. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव अशा 7 पदार्थापासून हे जगत बनलेले. काही जण 5 पदार्थ म्हणतात. 5 पदार्थ म्हणजे पंचभूत, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश अशा 5 पदार्थापासून हे जगत बनलेलं आहे. काही जणांच्या मते 3 पदार्थ आहेत, प्रकृती, पुरुष आणि त्या ठिकाणी ईश्वर. हे पातंजलाचं मत आहे, योगसूत्राचं हे मत आहे. आणि काही जणांच्या मताने पंचभूत आणि त्यांची तन्मात्रा, अर्ध तन्मात्रा ज्याला म्हणलेलं आहे. अशा 10 पदार्थापासून हे जगत बनलेलं आहे. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15 आणि 15 आणि 10 25. काही जणांच्या मते ह्या 25 तत्वाने हे जगत बनलेलं आहे. भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात या 25 तत्वापासून बनलेल्या जगताला आधार जर कोण असेल, एकतत्वी कळा, दाबी हरी, हे 25 तत्वाचं जे हे जगत असेल, कोणाच्या मध्ये 7 पदार्थांना असेल, कोणाच्या मध्ये 3 पदार्थांना असेल, कोणाच्या मध्ये 5 पदार्थांना असेल, कोणाच्या मध्ये 10 पदार्थांना असेल. 7, 5, 3 दशकांचा मेळा. परंतु हा मेळा याची जी कळा आहे म्हणजे हे तुम्हाला जे दिसतं, हे जे सत्यत वाटतं, हे खरं वाटतं, हे कोण खरं दाखवतं, एकतत्वी कळा. कळा म्हणजे जे काही आपल्याला वासना आहे ना, ही कळा आहे. आणि हे कोण दाखवतं, एकतत्व असणारा हरी, एकतत्वी कळा, दाबी हरी. मग अशा पद्धतीचं हे क्लिष्टतेचं जे काही एक ज्ञान सांगितलं, दर्शनकाराचं मत सांगितलं भगवान ज्ञानोबरायांनी, या सर्वांचा निराश करणं. ऐका, 7 पदार्थांना जाणून घेणं म्हणजे त्याचा निराश करणं, त्यावेळेस ते मोक्ष पदाला जाता येतं. हे वैशेषिकाच्या मताने. पंचभूतात्मक जे जगत सांगितलं त्याचा निराश करणं मग मोक्ष प्राप्त करून घेणं, हे काहींच्या मते आहे. पातंजलाच्या मतानं प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणजे मोक्ष सांगितला. आणि काही जणांच्या मताने पंचभूत आणि त्याची तन्मात्रा याचा निराश करणं म्हणजे मोक्ष सांगितला. इतकी क्लिष्ट अवस्था म्हणजे या 25 तत्वाचा निराश करत 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 त्या मोक्षपदापर्यंत जाण्यासाठी इतके कष्ट लागतात. भगवान ज्ञानोबराय सांगतात तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ. म्हणजे आतापर्यंत जे मार्ग सांगितले, काही वैशिष्टिक असतील, काही सांख्य असतील, काही पातंजल मताचे असतील,
काही वेदांतिक मताचे असतील, या सर्वांच्या मताने जर गेलं तर कष्ट आहे. परंतु हे हरीचं नाम कसं आहे, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, सर्व मार्गापेक्षा वरिष्ठ म्हणजे उच्चतम कोटीचं हे नाम आहे. येथे काही कष्ट न लागते. या मतांतराने जर आपण गेलो तर तिथे कष्ट आहे, परंतु या नाम मार्गाने जर आपण गेलो येथे काही कष्ट न लागते. मग भगवान श्री ज्ञानोबा म्हणतात अशा मार्गाचा अवलंब करून. कोणत्या मार्गाचा? या 7-5-3 दशकांचा वेळा हा जो मार्ग सांगितला या मार्गाचा अवलंब न करता सर्व मार्गावरिष्ठ जो मार्ग म्हणजे नामाचा मार्ग आहे, या नामाच्या मार्गाने जाऊन ज्याने ती जी काही अवस्था आहे, कुठली अवस्था, ज्या आपण शेवटच्या चरणामध्ये ऐकणार, शेवटच्या अभंगामध्ये ऐकणार आहोत. कोणती? ज्ञानदेवाप्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान समाधी, संजीवन हरिपाठ. ही अवस्था ज्याला या नाम मार्गाने प्राप्त झाली आहे त्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याची अवस्था कशी झाली आहे भगवान ज्ञानोबा तिसऱ्या चरणात सांगतात. अजपा जपणी उलट प्राणाचा तेथे मनाचा निर्धारवासी. त्या पुरुषाने नाम मार्गाचा अवलंब करून इतर मार्गाचा अवलंब न करता फक्त एक नाम मार्ग जो आहे तो सर्वांमध्ये वरिष्ठ आहे. या नाम मार्गावर आरूढ होऊन ज्याने समाधी संजीवन साधलेली आहे म्हणजे जो समाधी अवस्थेपर्यंत गेलेला आहे, आता त्याने या मुखाने नाम जप करण्याची आवश्यकता राहिली नाही. त्याचा जो हा श्वासोश्वास चालतो ना, हा जो आपण जो श्वासोश्वास घेतो ना, या श्वासोच्छ्वासातून त्याचा तो जप चाललेला असतो. अजपा जप म्हणजे श्वासावर जप चालणं, याला म्हणायचं अजपा जप. मग तो जागा असला काय आणि तो झोपलेला असला काय. आपल्याला जसं अध्यात्म सांगतो तसं विज्ञान सुद्धा तुम्हाला आम्हाला सांगतं की दिवसभरातून आपले किती वेळा श्वासोश्वास चालतात. कोणाला कल्पना? 21,600 वेळा श्वासोश्वास त्या ठिकाणी आत बाहेर होतो. किती वेळा? 21,600 वेळा. हे 24 तासाचं गणित आहे. मग आपण 24 तास जागे असतो का? नाही. त्याच्यातले शतकाने ते अर्धरात्र काय म्हणजे निम्मी रात्र आपली झोपण्यात जाते. आता काय काय जणांची निम्मी रात्र जात नाही. काय काय जण 12-1-2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मोबाईल मध्ये असतात, म्हणजे ते निम्मी रात्र जात नाही, परंतु निम्मा दिवस झोपेत जातो, म्हणजे ते इक्वलच होतो. अशा पद्धतीने म्हणजे 24 तासामध्ये 21,600 वेळा आपला श्वासोश्वास चालतो. या श्वासोश्वासावर ज्याने समाधी अवस्था प्राप्त करून घेतलेली असा महात्मा आता त्याच्याकडून या वैखरी वाणीची त्याला गरज नाही. नामस्मरणा करता, जपा करता आता त्या ठिकाणी परा पश्यंती मध्यमा वैखरी हे जे चढते क्रम आहेत ना, ते परेन त्या ठिकाणी जपा जप करत असतो. परा कुठे आहे? इथे आहे. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी असा या परेपासून त्याचा त्या ठिकाणी तो जप चालू होतो आणि तो रात्रंदिवस जपा जपणे उलट प्राणाचा. उलट प्राणाचा म्हणजे काय? श्वास आत गेला आणि प्रश्वास बाहेर सोडला, म्हणजे अशा पद्धतीनं उलट जरी गेला तरी तो त्याचा जपच आहे आणि परत माघारी आला म्हणजे श्वास घेतला तरी तो त्याचा जपच आहे. असा त्याचा जपा जप त्या ठिकाणी चालू असतो. तेही मनाचा निर्धार असे. अशा पद्धतीनं भगवान श्री ज्ञानोबा वर्णन करतात की अशा अवस्थेला प्राप्त झालेला जो महात्मा आहे त्याचा अजपा जप त्या ठिकाणी चालू असतो. आणि मग भगवान श्री ज्ञानोबा शेवटी सांगतात की अशा पद्धतीनं आपण सुद्धा जिनं या नामासहित असावं, अन्यथा ज्ञान जेव्हा नामे बिन व्यर्थ. नामाशिवाय जे जगणं आहे ते व्यर्थ जगणं आहे आणि नामासहित जे जगणं असेल ते मात्र सार्थकी जगणं आहे. आणि म्हणून त्या लोकांना सांगतात की ज्ञानदेवाजीने नामे बिन व्यर्थ. म्हणून मी काय केलं? रामकृष्ण पंथ क्रमेला, हा रामकृष्ण नामाचा जो मार्ग आहे या मार्गाने मी त्या ठिकाणी क्रम करत आहे, म्हणजे चालत आहे. क्रमेला म्हणजे काय? त्या मार्गाचा अवलंब करीत आहे, चालत आहे. अशा पद्धतीचा या अभंगाचा सरळ सरळ भावाचा अभ्यास मांडला.
आणि या अभंगाचा दुसरा जर अर्थ पाहिला साधारण अर्थ तर श्री गुरु भाऊ सांगायचे की 7 5 3 दशकांचा मेळा म्हणजे काय? 7 म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये सप्तधातू आहे, 5 त्या ठिकाणी भूत राहतात म्हणजे या पंचभूतापासून झालेली आहे, 5 भूत आहेत, 3 गुण आहेत, सत्व रज तमात्मक गुण आहेत आणि 10 इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, असं 7 5 3 आणि 10 म्हणजे पंचतत्वापासून हे शरीर बनलेलं आहे. आणि मग हे शरीर चालतं कोणामुळं? तर या शरीरामध्ये असणारा हरी एकतत्विकळा जागी आहे. आपण हे जे काही कार्य करतो या शरीराकडून चालवणारा कोण आहे? एकवी एक नारायण असा असणारा की जो हृदयशीर्षण तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि माया, की जो हृदयस्थ बसून सर्वांना चालवतो असं एक तत्व असणारा हरी हा 25 तत्वात्मक देह म्हणजे 7 धातू 5 भूत 3 गुण आणि 10 इंद्रियांनी हे युक्त शरीर हे एक तत्व असणारा जो हरी तो सर्व काळा या शरीराचे चालवतो. अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी 7 5 3 चा आपण घेऊ शकतो. आणि म्हणून असा एक दुसरा अर्थ या अभंगाचा. मग त्यांनी ऐसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ श्री गुरु भाऊ सांगायचे. मग या शरीराला जर आपण जर हे करायचं झालं, काय करायचं झालं? देहाच्या निरासे पावी जे गाठायचे, या देहाचा निराश करायचा झाला तर काय करावं लागेल? ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. मग काही जण ब्रह्मज्ञानाच्या मार्गे लागतात, काही जण योगाच्या मार्गे लागतात, काही जण उपासनेच्या मार्गाने जातात, काही व्रतवैकल्याच्या मार्गाने जातात. ज्ञानोबराय सांगतात की या देहाचा निराश करायचा आहे ना, 25 तत्वाचा देह याचा निराश करायचा नाही, मग काय करा? नाम मार्ग अवलंबा. तैसे नवे नाम सर्व मार्ग वरिष्ठ. या 25 तत्वाचा देह जर याचा जर निराश करायचा असेल, जर आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर अन्य मार्गाचा अवलंब न करता इतर मार्गाने जर गेलं तर कष्ट आहे, परंतु हे नाम मार्ग त्या ठिकाणी कष्टदायक नाही. तुम्हा आम्हाला त्या 25 तत्वाच्या देहातून त्या ठिकाणी निराश करून देऊ शकतं. काय मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची असं असल्यामुळे त्या ठिकाणी हे नाम सर्व मार्गाने वरिष्ठ आहे. आणि या नामाचा अवलंब करून ज्याने मुक्त स्थिती आत्मसात करून घेतलेली आहे, मग त्याचं कशी परिस्थिती आहे तेच त्या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो. जपा जपणे उलट प्राणाचा. मग असा महात्मा कसा राहतो? ज्ञानोबराय सांगतात, तो करी ते तुझी पूजा, तो कल्पितो जपो माझा, तो निजे त्याची कपिध्वजा समाधी माझी. ज्याने या मार्ग म्हणजे नाम मार्गावर आरूढ होऊन ज्याने आपली मुक्त अवस्था प्राप्त करून घेतलेले या 25 तत्वात्मक देहातून जो निराश करून गेलेला आहे असा असणारा जो महात्मा आहे त्याचा जप कसा आहे? तो करीत तुझी पूजा, तो करेल ती पूजा करते. तो कल्पितो जपो माझा, तो जी काही कल्पना करेल तो त्याचा जप ठरतो. निजे ते कपिध्वजा समाधी माझी, तो निजला तरी तो समाधी अवस्थेतच आहे. म्हणून अशा पद्धतीने त्याचा जपा चालतो. आणि मग तेच ज्ञानोबराय शेवटी सांगतात की अशा पद्धतीने आपण सुद्धा नामावर आरूढ राहावं. असा एक दुसरा अर्थ या अभंगाचा आपण ध्यानात घेतला तर त्या ठिकाणी यथार्थच आहे. असे 2 अर्थ भगवान आमचे श्री गुरु भाऊ त्या ठिकाणी सांगायचे. एक तात्विक दृष्टीनं म्हणजे इतर मतांतराच्या दृष्टीनं आणि त्या ठिकाणी सामान्य तुमच्या माझ्या करता की या शरीराचं आधार घेऊन असे 2 अर्थ आमचे श्री गुरु भाऊ या ठिकाणी सांगायचे. अशा पद्धतीचा अर्थ मी तुमच्या पुढे उद्धृत केला. परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की या ठिकाणी वद्य एकादशीला असताना आपलं दोन्ही म्हणजे प्रति महिन्याच्या वद्य एकादशीला बरोबर प्रति महिन्याच्या वद्य एकादशीला या ठिकाणी एक स्तुत्य उपक्रम प्रशंसनीय बाब की हा उपक्रम हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशभराने राबवावा असा एक स्तुत्य उपक्रम आपलं गाव प्रत्येक महिन्याच्या वद्य एकादशीला या ठिकाणी राबवतं. ते म्हणजे या ठिकाणी ही एकादशी आपण हरिकीर्तन करून त्या ठिकाणी साजरी करत असतो. आणि त्यातही गेल्या 22 एकादशीपासून म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आणखीन याच्यामध्ये दुग्ध शर्करा योग तो म्हणजे असा एक तर हरिकीर्तन आणि त्यातही एक अतूट मालिका, एक अतूट प्रवाह आणि त्या प्रवाहामध्ये सर्वजण तुम्हा
त्या ठिकाणी त्या प्रवाहामध्ये तुम्हाला न्हाता यावं, त्याचं स्नान करता यावं अशी एक सोय म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळ असतील किंवा भजनी मंडळ असतील त्या सर्वांच्या मताने किंवा आदरणीय श्री रामायणाचार्य आमचे गुरुबंधू माधवजी महाराज कोरे यांच्या मार्गदर्शनाने हरिपाठ मालिका म्हणजे भगवान श्री ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्याकरता सर्वात सुलभ जो ग्रंथ दिला तो म्हणजे हरिपाठ। या हरिपाठाची मालिका आणि त्याच प्रवाहामध्ये एक तैल धारावर वृत्ती तुमची माझी राहावी। कसं आहे वृत्ती भगवंताच्या भक्तीकरिता कशी पाहिजे तर त्या ठिकाणी एका ठिकाणी वर्णन केलेले की तैल धारावत आपली वृत्ती पाहिजे। भगवंताकडे जर आपण गेलो तर ती वृत्ती भगवंताला भजनाची म्हणा, भक्तीची म्हणा, कीर्तनाची म्हणा, श्रवणाची म्हणा, पूजनाची म्हणा, ध्यानाची म्हणा, ही वृत्ती आपली कशी पाहिजे तैल धारावत प्रमाणे, तैल धारेप्रमाणे। तैल धारेप्रमाणे म्हणजे आता तुम्ही माता मावली आहात, गोडीतील प्रत्येकाच्या घरी आहे ना, आहे का? आहे म्हणून सांगा, नसलं तर मला पाठवून द्यायला। तर ते तेल ओतत असताना ते तेलाची धार पडल्यानंतर ती ज्यावेळेस धार त्या डब्यातून निघते आणि त्या किटलीमध्ये म्हणा किंवा त्या चरबीमध्ये तांब्यामध्ये आपण टाकत असतो, त्यावेळेस ती धार त्या किटलीच्या बुडाला किंवा त्याच्यामध्ये पडते। ती धार कुठून चालू आहे आणि कुठं संपते कळते का तुम्हाला? मला तेलाची धार दुकानदार ती तेलाची धार कुठं चालू झाली आणि कुठे संपली काही कळत नाही। त्या पद्धतीनं तुमची माझी वृत्ती त्या भगवंताच्या भक्तीमध्ये अशी वृत्ती असावी, तैल धारेप्रमाणे असावी, तेलाच्या धाराप्रमाणे असावी की कुठे चालू आहे आणि कुठे खंड आहे काही त्या ठिकाणी कळू नये। याला म्हणायचं अतूट भक्ती। अशीच अतूट भक्ती हा अतूट प्रवाह चालत राहावा याच्याकरता सर्व संयोजकाच्या मताप्रमाणे आदरणीय श्री माधवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून ही वृत्ती तुमची माझी टिकून राहावी। एक नाम विषय, या नाम या एका विषयाविषयी तुमची माझी वृत्ती एक प्रवाहात चालत राहावी। नाहीतर एखाद्या महाराजाला बोलवायचं आपण या एकादशीला एखाद्या महाराजांना सांगायचं भक्तिपंत बहु सोपा आणि पुढच्याने एखाद्याला यायचं भक्ती तो कठीण शुळावरील पोळी। एखाद्याला सांगायचं की शरीर दुःखाचे कोटार आणि दुसऱ्या जणांनी यायचं शरीर उत्तम चांगलं असं सांगायचं। हे असं त्या ठिकाणी विभिन्न मताचा आपलं त्या ठिकाणी वृत्ती होऊ नये म्हणून त्याच्याकरता एका प्रवाहामध्ये एका सुसंगततेमध्ये आपण चालावं याच्याकरता म्हणून अतिशय स्तुत्य उपक्रम या हरिपाठावरती प्रत्येकाने यावं आणि नाम या विषयाविषयी, हरिपाठ या विषयाविषयी प्रत्येकाचं चिंतन व्हावं आणि त्याच विषयी तुमचं श्रवण व्हावं याच्याकरता हा अतिशय स्तुत्य उपक्रम। आणि त्याच्यातील आजचा हा 23वा अभंग आहे, बरोबर? 23वा अभंग आहे आणि जर सुंदर ध्यान घेतला तर 25वा होतो आणि देवाचे द्वारे जर घेतला तर त्या ठिकाणी 23वा अभंग आजच्या या सेवेकरता माझ्यासारख्या अल्पबुद्धिमान माझ्यासारख्या पतित पामराकडे ही सेवा दिलेली आहे आणि अतिशय क्लिष्ट अभंग माझ्या वाट्याला आहे। मला वाटतं थोडंफार सोपं सुलभ असेल हरिपाठ म्हटल्यानंतर, परंतु आमच्या आदरणीय सरपंच साहेबांनी सांगितलं की 7-5-3 दशकांचा काळ मग ते मी बहुंचा गाथा उघडला। अगोदर तर ते काय वेळ लागत नव्हता, 7 म्हणजे काय 5 म्हणजे काय। मग आदरणीय श्री गुरु बहुंचा गाथा उघडला की जो बहुंनी आगडगाव या क्षेत्रामध्ये अवघ्या 55-60 दिवसामध्ये भगवान ज्ञानोबरायांचे 1000 अभंग सार्थ केले श्री गुरु बहुंनी। लिखाणाला आदरणीय श्री तुलतुनी महाराज होते आणि अर्थ सांगायला भाऊ। असा तो गाथा उघडला। आता ते भाऊनी तर मग ते वैशेषिकाचं मत, सांख्याचं मत, पतंजलाचं मत म्हणजे क्लिष्ट एकदम क्लिष्ट अर्थ त्या ठिकाणी भाऊनी करून ठेवलेले आहेत। मग इतकी क्लिष्टतात्मक भाषा जरी तुम्हाला हरिपाठ हा सोपा वाटत असला तर हरिपाठ हा सोपा नाही। पहिल्याच अभंगामध्ये एवढी क्लिष्टता ज्ञानोबारांनी सांगितलेली ना, चहुबी दिदान काय देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधले। या क्षणभर या अर्थाचाच तुम्हाला म्हणजे त्या शब्दाचाच अर्थ तुम्हाला आम्हाला उलगडणार नाहीये। देवाचं द्वार म्हणजे काय, क्षणभर म्हणजे काय, या 4 मुक्ती कोणत्या, अतिशय क्लिष्टात्मक हे प्रकरण हरिपाठ हे प्रकरण आहे।
आणि त्याच्यामध्ये आजचा हा 23वा अंग 7-5-3 दशकांचा मेळा एकतत्वे कळा दावी हरी आजच्या करता तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव आग्रहास्तव माझ्या वाट्याला आलेला आहे. भगवान परमात्मा तथा श्री गुरु जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे उर्वरित एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. अभंग भगवान श्री ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबरायांनी ज्ञानोबराय म्हणजे विश्वाची माऊली, परंतु प्रामुख्याने श्री गुरु भाऊसाहेबांची प्रामुख्याने 4 जणांची माऊली भगवान श्री ज्ञानोबराय झाली, आई झाली. म्हणून त्या 4 जणांकरिता भगवान श्री ज्ञानोबरायांनी 4 ग्रंथ दिले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज किंवा वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई किंवा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. म्हणजे भगवान ज्ञानोबराय ज्ञानांची आई झाली, भगवान ज्ञानोबराय योग्यांची आई झाली, भगवान ज्ञानोबराय त्या ठिकाणी साधकांची आई झाली, माऊली झाली आणि भगवान ज्ञानोबराय आम्हा अनाथांची त्या ठिकाणी आई झाली. मग या 4 वर्गाकरता ज्ञानोबरायांनी 4 ग्रंथ दिले. पहिला ग्रंथ अमृतानुभव, तो कोणाकरता दिला? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, जे ज्ञानी आहे, जे मुक्त आहे, अशा मुक्तांकरिता अमृतानुभव ग्रंथ दिला. तो ग्रंथ तुमच्या माझ्या काही उपयोगाचा नाही, कारण आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे अमृतानुभव हा ग्रंथ कोणी कुणाला सांगावा. श्री गुरु भाऊंनी त्या ठिकाणी आजन्म अनेक तऱ्हेचे ग्रंथ सांगितले, अनेक तऱ्हेचे, फार विचारसागरापासून ते अद्वैत सिद्धीपर्यंत त्या ठिकाणी ग्रंथ सांगितले, परंतु कधी अमृत अनुभव नाही सांगितला. का म्हणून सांगितला नाही? आम्ही श्री गुरु भाऊंना विचारायचो, तुम्ही अमृत अनुभव का सांगत नाही? भाऊंच्या मुखातील शब्द असायचे, अमृत अनुभव हा ग्रंथ एका मुक्ताने दुसऱ्या मुक्ताला सांगावा, असा हा ग्रंथ आहे. तो फक्त मुक्तांकरिता आहे, ज्ञानांकरिता आहे, तो इतरांकरता कोणाकरताच नाही. एका मुक्ताने दुसऱ्या मुक्तालाच तो त्या ठिकाणी तो ग्रंथ सांगावा, असा हा अमृतानुभव. मग त्या ठिकाणी आपण समजून जायचं भाऊ मुक्तच आहे, परंतु आपण आहोत का? म्हणून एका मुक्ताने दुसऱ्या मुक्तालाच सांगायचं, म्हणजे एका ज्ञानाने दुसऱ्या ज्ञानी माणसालाच ते कथन करायचं. म्हणून तो उच्चतम कोटीचा ग्रंथ आहे. म्हणून ज्ञानोबरायाने काय म्हटलं? ज्ञानियांचा राजा, अशा राजाने आपली प्रजा असणारे जे ज्ञानी, ज्ञानियांचा राजा, त्या राजाने अशा माऊलीने तो ग्रंथ दिला. कोणाकरता? आपल्या प्रजेकरता. मग ती प्रजा कोणती? ज्ञानीच. मग अशा ज्ञानी प्रजेकरता लिहिलेला ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. चला, पहिला ग्रंथ तो मुक्ताकरिता लिहिला. दुसरा ग्रंथ योग्याकरिता लिहिला. तिथेही तुमचा माझा अधिकार पोहोचत नाही, तिथेही तुमचा माझा अधिकार पोहोचत नाही. तो 65 ओव्यांचा ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे चांगदेव 65. त्याचं नाव काय? चांगदेव 65. हा कोणाकरता लिहिला? हा चांगदेव महाराजाकरता लिहिला. त्याची पूर्वपीठिका म्हणा किंवा ती कथा तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे, कशा करता लिहिला वगैरे. परंतु त्याच्यातही तुमचा माझा अधिकार नाही. का म्हणून नाहीये? कारण तो लिहिला फक्त योग्यांकरिता. आपण योगी आहोत का? नाही. योग साधायचा झाला तर इतका कठीण आहे, इतका कठीण आहे. त्या योगाची तुम्ही आम्ही अष्टांग ऐकतो. ही जर समाधी, योगाची समाधी जर साधायची असेल तर ती कशी साधावी लागते? अष्टांगाने साधावी लागते. आता या ठिकाणी विचारसागर ऐकणारे बरेचसे भाविक आहेत. ते 8 अंग कोणते? 8 अंग नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी, अशा 8 योगाने त्या ठिकाणी समाधी साधावी लागते. आता याच्यातलं यम म्हणजे काय? यम म्हणजे काय?
नियम म्हणजे काय, आसन म्हणजे काय, प्राणायाम म्हणजे काय, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, त्या यमामध्येच आपण इतके गुंतून जाऊ ना. यम म्हणजे या इंद्रियांना विषयापासून, नियम म्हणजे विषयांना या इंद्रियापासून एकमेकापासून आवरणं, याला म्हणायचं यम नियमन. या पंच ज्ञानेंद्रियांना बाहेर जाण्यापासून त्या ठिकाणी अडवायचं आणि त्या ठिकाणी अंतस्थ करून घ्यायचं, याला म्हणायचं यम नियम. हे तुमच्या माझ्याकडून घडणार नाही, कारण शिवकुमारांची भाषा आहे इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणी. आपण इंद्रियाकडून दिन झालेलो आहोत. तुमची माझी अवस्था दयनीय आहे, दीन अवस्था आहे. इंद्रिय तुमच्या माझ्याकडून आवरणं अशक्य आहे, तुमच्या माझ्याकडून आवडणार नाहीत. आणि मग असं ज्यांनी अष्टांग योग साधलेला आहे, अष्टांग योगातून जी समाधी साधलेली आहे, अशा योग्यांकरिता चांगदेव 65 हा ग्रंथ आहे. चांगदेव 65 हा दुसरा ग्रंथ आहे. आणि तिसरा ग्रंथ तो साधकांकरिता लिहिला, मुमुक्षुजनाकरिता लिहिला. असा मुमुक्षु जो तुमचा तिथपर्यंत तुमचा माझा सुद्धा अधिकार पोहोचू शकत नाही. कसा पोहोचू शकत नाही थोडक्यामध्ये वर्णन करतो. एकदा अभंग भजन करा. तिसरा ग्रंथ लिहिला तो म्हणजे मुमुक्षु जनांकरता लिहिला, ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ऐका, ज्ञानेश्वरी ही कशावरची टीका आहे? ज्ञानेश्वरी हे भाष्य कशावरच आहे? गीतेवरचं भाष्य आहे. आणि गीता ही कोणाकरता सांगितली? गीता ही कोणाकरता सांगितली? गीता ही अर्जुनाकरता सांगितली, एकट्या अर्जुनाकरता सांगितली. अर्जुन हा अगोदर मोहग्रस्त झाला आणि मोहग्रस्त झाल्यामुळे मग नंतर त्या ठिकाणी त्याचा मोह निवृत्त करण्याकरिता म्हणून भगवान श्री ज्ञानोपराय भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी त्याचा अगोदर गुरुपद स्वीकारलं. म्हणजे तो अगोदर शिष्य झाला, म्हणजे काय झाला? साधक झाला. शिष्य स्नेहम शादी मामतम प्रपन्नम. हे देवा, मी तुझा शिष्य होतो आहे. जोपर्यंत भक्त होता, जोपर्यंत मित्र होता, जोपर्यंत सखा होता, जोपर्यंत त्या ठिकाणी सोयरा होता. सोयरा होता. अर्जुन कोण होता? देवाचा सोयरा होता. बरोबर का नाही? म्हणजे आते भाऊ आणि मामे भाऊ असं त्या ठिकाणी म्हणजे मेवण्याचं नातं होतं. कोणाचं? देवाचं आणि अर्जुनाचं. म्हणजे जोपर्यंत सोयरा होता, सखा होता, मित्र होता, भक्त होता, तोपर्यंत देवाने त्याला गीता सांगितली नाही. ज्यावेळेस अर्जुन शरण आला, शिष्य स्नेहम, मी तुझा शिष्य आहे, म्हणजे मी ज्यावेळेस तो साधक झाला, मुमुक्षु झाला, त्यावेळेस अशोचान शौचस्त्वं प्रज्ञावादांच वाससे गतासु नगतासुंच ज्ञान शौचंती पंडिताः. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंत त्या ठिकाणी त्याला गीता सांगायला त्या ठिकाणी प्रारंभ करतात. आणि त्या ठिकाणी यत्र योगेश्वर कृष्णपर्यंत त्या ठिकाणी ते तत्वज्ञान देतात. ते तत्वज्ञान केव्हा दिलं? ज्यावेळेस तो साधक बनला, ज्यावेळेस तो शिष्य बनला, ज्यावेळेस तो मुमुक्षु बनला. अशा मुमुक्षु जनाकरता भगवंतांनी गीता सांगितली. आणि त्याच गीतेवर भाष्य कोणी लिहिलं? भगवान श्री ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी. आणि म्हणून तर ज्ञानोबाराय सांगतात की हे गीतेचं तत्वज्ञान, हे ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान येडा गबाळाला कळणार नाही. मग कळेल कोणाला? अहो अर्जुनाची हे पंथी जे परिसर या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावी. अर्जुनाची पंक्ती या अर्जुनाच्या पंक्तीला बसण्यास योग्य आहेत. अहो अर्जुनाची पंक्ती जे परिसणया म्हणजे जे ऐकण्याचे योग्यतेचे आहेत, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करून संती, त्यांनीच कृपा करून या ठिकाणी या ग्रंथाला त्या ठिकाणी प्रवेश करावा. ती कृपा करून संती चित्त द्यावे, त्यांनीच या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी चित्त द्यावे. कोणत्या ग्रंथामध्ये? या ज्ञानदेवीमध्ये, या ज्ञानेश्वरीमध्ये. अर्जुन कोण झाला? अगोदर मुमुक्षु झाला, साधक झाला, शिष्य झाला. आणि कसा झाला? सर्व भावाने झाला. कसा झाला?
सर्व भावाने करा. सर्व भावाने म्हणजे कसं? तद्विधी प्रणिपाते परिप्रश्नेन सेवया. त्यांना शरण जाणं. कसं जाणं? तनु मनु जिवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. तुम्हा जेथ ज्ञानाचा पुरवठा जेथ सेवा हा दार म्हणता तो स्वाधीन तरी सोबटा ओळखुनी. अशा पद्धतीनं तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेख. असा जो सर्व भावाने जो शरण जातो असा मुमुक्षु, असा साधक, असा शिष्य, अशा शिष्याकरता मुमुक्षुजनाकरता ज्ञानोबाराने तिसरा ग्रंथ लिहिला. ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाराय विचार करतात. मी ज्ञानाकरिता ग्रंथ लिहिला, मी योग्याकरिता ग्रंथ लिहिला, मी मुमुक्षुजनाकरता ग्रंथ लिहिला. परंतु माझा जो अनाथ असणारा जो पुत्र आहे, जो मुलगा आहे, आता हे एकजण मुलंच आहेत ज्ञानोबारांची. ज्ञानी सुद्धा ज्ञानोबारांची मुलं आहेत, योगी सुद्धा ज्ञानोबारांची मुलं आहेत, मुमुक्षु सुद्धा ज्ञानोबारांची मुलं आहेत. मग आपण ना ज्ञानी, ना योगी, ना मुमुक्षु, कोणीच नाही. आपण कोण? मग आला सप्ताह इकडे आणि जत्रा तिकडे. आपल्याला काही चालतं, आपला फराळ हे चालतो आणि आपलं अशा आपण. मग आपल्याकरिता काय? आपल्याकरिता काय? म्हणून तुमच्या माझ्या कळवळ्या पोटी ऐसी कळवळ्याची जाती करेला भावे नव्हती. आणि तुमच्या माझ्या उद्धाराची सोय व्हावी म्हणून भगवान श्री ज्ञानोबारायांनी तुमच्या माझ्या उद्धाराची कळकळ त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून सर्वात महत्वाचा आणि सर्वात सुलभ सोपा जो ग्रंथ दिला तो म्हणजे हरिपाठ. मग या हरिपाठामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांनी नामाची इतकी सुलभता दाखवली, इतकी सुलभता दाखवली. इतर मार्गाचा त्या ठिकाणी तिरस्कार केलेला आहे. ज्ञानोबारायांनी इतर मार्गाचा तिरस्कार केलेला आहे. जेवढं सोपं सांगता येईल नामाविषयी तेवढं त्या ठिकाणी भगवान ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. या हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानाला नाव ठेवलेलं, म्हणजे ब्रह्मज्ञान असेल त्याला सुद्धा त्या ठिकाणी तिरस्कृत केलेलं आहे. योगाला, जपाला, तपाला, व्रत, वैकल्य, सर्व जे काही साधनं आहेत ना त्या साधनाला तिरस्कृत केलेलं आहे आणि एक नाम साधन त्याचा महिमा गायलेला आहे. मग असा महिमा गात असताना ज्ञानोबाराय या प्रस्तुतच्या अभंगामध्ये काही दर्शनकाराचं मत आपल्या डोळ्यासमोर ठेवतात आणि तुम्हाला मला सांगतात की त्या दर्शनकाराच्या किंवा त्या इतर मतमतांतराच्या नादी लागू नका. फक्त एक नाम मार्गाने चला. मग ते काय मत आहे ज्ञानोबारायांचं? अभंगाच्या पहिल्याच्या त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून ते मतमतांतर कसे क्लिष्ट आहे आणि एक नाम साधन, नाम मार्ग कसे सर्व वरिष्ठ आहे
आहे, सगळ्यामध्ये कशी श्रेष्ठ आहे याचा ओहापोह करत असताना, याची मीमांसा करीत असताना भगवान श्री ज्ञानोबाला सांगतात की 7 5 3 दशकांचा मेळा एकत्रिका दावी आहे. मगाशी सांगितल्यासारखं 7 म्हणजे काय? 7 म्हणजे वैशिष्ट्याच्या मताप्रमाणे गुण कर्म सामान्य विषय समय अभाव वगैरे अशी 7 त्या ठिकाणी. आता इतकी क्लिष्टता आहे ना या पहिल्याच चरणाच्या म्हणजे या उत्तरार्ध बोधबंधामध्ये, इतकी क्लिष्टता आहे की त्या ठिकाणी सांगणाऱ्याला पण कळणार नाही आपण काय सांगतो, इतकी क्लिष्टता आहे. आणि तुम्ही तर सपशेल झोपाल आणि तुम्ही सरपंचांना नाहक शिवाय द्याचाल की बाबा आणलं होतं कुठून, काय सांगितलं होतं तुम्ही. इतकी क्लिष्टता त्या ठिकाणी. वैशेषिकाचं मत, पातंजलाचं मत, सांख्याचं मत, नैयायिकाचं मत हा वेदांताचा भाग आहे. त्याच्यात आपण मगाशी जो दुसरा भाग पाहिला, दुसरा अर्थ पाहिला की हे शरीर सप्त धातूंनी पंचभूतात्मक, त्रिगुणात्मक आणि दश इंद्रियात्मक त्या ठिकाणी हे युक्त आहे. आणि अशा देहाच्या विषयीची जी कला आहे, म्हणजे जे दाखवणं आहे, याची जी हालचाल आहे, याची जी क्रिया आहे, ती कोण दाखवतं? तर त्या ठिकाणी हरी दाखवतो. आता सामान्य अर्थ आपण घेऊ, हे शरीर 7 म्हणजे काय? सप्त धातूंनी युक्त आहे. सप्त धातू म्हणजे कोणते? आयुर्वेदामध्ये याचा विचार आलेला. सप्त धातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेधा, मज्जा, अस्थि आणि शुक्र. काय शुक्र म्हणजे आपण जे प्रजा उत्पन्नाचं जे काम करतो असं ते शुक्रतंतू का काय तर ते असतात, बरोबर? शुक्र प्रकार. तर हे 7 धातू, अशा सप्त धातू पासून हे शरीर बनलेले आहे. या शरीरामध्ये सप्त धातू आहेत. त्याच्यापैकी पहिला आहे रस. रस म्हणजे काय? आपण जे जेवण करतो, आपण जे जेवण करतो, जे अन्न खातो, या अन्नामध्ये जी लाळ असते का ना, लाळ, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये, सायन्स मध्ये ज्याला प्लाझ्मा म्हणतात. काय म्हणतात? प्लाझ्मा. या प्लाझ्मा म्हणजे काय? हे रस. पहिल्यांदा अन्न ग्रहणापासून हा रस तयार होतो आणि या रसापासून मग पुढचे धातू तयार होतात. बाकीचे 6 धातू या रसापासून उत्तरोत्तर ते रस किंवा ते धातू उत्तरोत्तर त्या पुढच्या धातूला निर्माण करतात म्हणा किंवा पुष्ट करतात असं म्हणा. मग त्या रसापासून रक्ताची त्या ठिकाणी निर्मिती होते, बरोबर? आणि त्या रक्तापासून मांसापासून मेधापासून त्या ठिकाणी अस्थि असते किंवा ते शुक्र तंतू वगैरे जे काय असते, हे सर्व त्या ठिकाणी धातू त्या रसापासून उत्पन्न होतात. असे सप्त धातूत्मक आपले शरीर आहे. या शरीरामध्ये सप्त धातू पंचभूत राहतात. पंचभूत म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या 5 भूतापासून, भूत म्हटल्यानंतर तुम्ही इतर भूत घेऊ नका. भूत म्हणजे काय? ते तत्वज्ञानाने सांगितलेले की त्या ठिकाणी पृथ्वीपासून काय बनलेलं आहे? त्वचा. त्याचे कातडं दिसतं ना तुम्हाला, कशापासून बनलेलं आहे? पृथ्वीपासून बनलेलं आहे. पृथ्वीपासून गंध म्हणजे नाक. त्या ठिकाणी गंध म्हणजे नाक बनलेलं आहे. घ्राणेंद्रिय. पृथ्वी, आपापासून या ठिकाणी एक त्वचा बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, त्याच्यापासून नेत्रेंद्रिय बनलेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायूपासून त्या ठिकाणी नाही, आकाशापासून श्रवणेंद्रिय आहे. आणि त्या ठिकाणी एक कोणतं तरी राहील, जिव्हा ही त्या ठिकाणी जलापासून बनलेली. अशा पद्धतीनं हे 5 भूतापासून हे 25 ज्ञानेंद्रिय बनलेले आहेत. असं हे 5 भूत आपल्या शरीरामध्ये राहतात. सप्त धातू राहतात, 5 भूत राहतात, 3 गुण राहतात, सत्व, रज, तम 3 गुण राहतात आणि 10 इंद्रिय राहतात. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. असा हा 25 तत्वाचा देह. या देहामध्ये जो राहणारा जो हरी आहे, हा हरी पंचकोशात्मक आहे म्हणा किंवा पंचकोशाच्या पलीकड आहे. असा हरी एकवी, ऐकवी, एक नारायण हा हरी आपल्या अंतरामध्ये राहून तुमचं माझी सर्व कळा दाखवतो. जी काय आपण जी काय कळा करतो, आपली जी काय कळा असेल, काय कळा? आपलं खाणं असेल,
आपलं उठणं असेल, आपलं बसणं असेल, आपलं झोपणं असेल, आपलं बोलणं असेल, चालणं असेल, ही सर्व काही कळा हे कोण दाखवतो? हे कोण दाखवतं? हरी दाखवतो. याला दुसरं कोणीही दाखवणार नाहीये. देखवी ऐकवी एक नारायण असा तो त्या ठिकाणी हरी आहे. असा एक असणारा भगवान परमात्मा या देहामध्ये राहतो. भगवान श्री ज्ञानोबाराय वर्णन करतात, असा हा 7, 5, 3 आणि 10 असा हा जो देह आहे. हा देह इतर कोणत्याही त्या ठिकाणी मार्गाने या देहाचा निराश होणार नाही. याचा निराश जर करायचा असेल, निराश म्हणजे काय? बाध. बाध काय? निराश म्हणजे काय? बाध. निराश म्हणजे याचा नाश नाही. निराश म्हणजे काय? याच्याविषयीचं मिथ्यात्व जाणून घेणं. निराश म्हणजे काय? याच्याविषयीचं मिथ्यात्व जाणून घेणं. संत श्रेष्ठ ज्ञानोबा नामदेव वर्णन करतात बघा, धनदारा बंधू सोयरे पिशून हे सर्व हे शरणारी घा देवासी असं मिथ्यात्व जाणणं म्हणजे निराश करणं. आणि ज्यावेळेस हे मिथ्यात्व जाणलं त्यावेळेस आपल्याला त्या हरीची प्राप्ती किंवा ते मोक्षपद प्राप्त होईल. मग हे निराश करून घेण्याकरता इतर कोणत्याही साधन या कलियुगामध्ये चालणार नाहीत. एक नाम साधन चालणार असल्यामुळे त्या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात की तुम्ही इतर कोणत्याही साधनेच्या मार्गावर जाऊ नका. सर्व मार्गामध्ये श्रेष्ठ असणारं नाम साधन त्याचा अवलंब करा. अभंगाचं दुसरं Bye.
या पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणाकडे येत असताना श्री गुरु भाऊ आमची संगती सांगायची. तैसी नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागले. तैसी म्हणजे कैसी. अगोदरच्या याच्यामध्ये देहाचा आपण विचार केला. 7-5-3 दशकांचा मेळा असा असणारा देह, त्याच्यामध्ये राहणारा एक तत्व जो हरी, तो सर्व काळात दाखवतो. दुसऱ्या चरणाची पहिल्या चरणाची संगती काय? तैसे नव्हे म्हणजे कैसे. पहिल्या चरणाविषयी शंका आहे, तिथं प्रश्न आहे, तिथं आपण अध्यायात घेऊ शकतो की ऐसे म्हणजे मग नंतर ज्या अर्थी असं म्हटल्यानंतर असं आपण घेतो का? असं जर असेल तर तसं कसं असेल, त्या पद्धतीने इथं तैसे म्हटलं. मग अगोदर ऐसे, ऐसे म्हणजे कैसे, तर ऐसे म्हणजे कैसे, तर श्री गुरु भाऊ याच्या बाबतीत असं चिंतन सांगायचे की 7-5-3 दशकांचा मेळा असणारं शरीर हे एक तत्व असणाऱ्या हरीवर अध्यस्त आहे. कसं आहे? अध्यस्त आहे म्हणजे प्रतीतीला येणार आहे, भासणार आहे, मिथ्या आहे. म्हणजे कसं आहे? नाशवान आहे. कसं आहे? नाशवान आहे. आणि याच्यामध्ये असणारा जो हरी, तो कसा आहे? तो कसा आहे? अविनाशी तू तद्विद्धी येन सर्व मिदम ततम. हा कसा आहे? अविनाशी आहे. आणि याच्यावर अध्यस्त असणारे हे 25 तत्वात्मक जे शरीर आहे ते कसं आहे? नाशवान आहे. म्हणून भगवान श्री ज्ञानोबा सांगतात हे नाशवान शरीर ऐसे. शरीर हे कसं आहे? नाशवान, हे ऐसे. परंतु ज्ञानोबा सांगतात त्या हरीच्या स्वरूपावर भासणार अध्यस्त असणारं शरीर हे जर नाशवान ऐसे असेल, परंतु हे नाम कसं? तैसे नव्हे. शरीर कसं? ऐसे नाशवान, परंतु नाम कसं? तैसे नव्हे. जसं हरीच्या स्वरूपावर भासणारं शरीर हे नाशवान असं आहे, तसं हे नाम नाशवान नाही. का म्हणून नाही? तर रज्जूवर भासणारा सर्प हा कसा? नाशवान आहे, बाधित होणार आहे. परंतु रज्जू ही बाधित किंवा नाशवान आहे का? नाही. मग रज्जू ही जशी स्वरूपानं नाशवान नाहीये, व्यवहारिक दृष्ट्या जर आपण धरत असतो, तिचं नाव सुद्धा बाधित आहे का? म्हणजे दोरी ती बाधित आहे का? नाही. तिचं स्वरूप बाधित नाही आणि तिचं नाव सुद्धा त्या ठिकाणी नाशवान नाही. परंतु तिच्यावर भासणारा सर्प मात्र नाशवान आहे, बाधित आहे. तसंच हरी या स्वरूपावर भासणारे हे सर्व जगत असेल किंवा हा देह असेल, हा नाशवान आहे. नाम मात्र नाशवान नाही. का म्हणून नाही? तर तुम्हाला अद्वैत तत्वज्ञाने एक नियम सांगतो. काय? नाम आणि नामीमध्ये, ऐका इकडे लक्ष द्या, नाम आणि नामीमध्ये अभेद असतो. नाम आणि नामी यांच्यामध्ये काय असतं? अभेद असतो. यांच्यामध्ये भेद नसतो. आता मी आहे अभंग महाराज. कोण? अभंग. आता अभंग हे माझं नाम झालं, परंतु या अभंगाला धारण करणारा मी हा कोण झाला? नामी झाला. आता अभंग म्हटल्यानंतर ओ मी देणार, म्हणजे मी ओ देणार, पण दुसरा कोणी देणार बरं? आता मला तर कोणी म्हणलं ओ अभंग महाराज, मग आमच्या सिद्धार्थाने त्या ठिकाणी ओ द्यायचं का? नाही. का म्हणून? कारण माझ्या नावामध्ये आणि माझ्यामध्ये काय आहे? अभेद आहे. मग जसं माझं गुण किंवा लक्षण वगैरे असतील तसे माझ्या नामाचे असणार. म्हणून तेच भगवान श्री ज्ञानोबा सांगतात, संसाराचं आणि त्या ठिकाणी भगवंताचं म्हणजे हरीचं जे लक्षण आहे ना, हे भिन्न आहे. कसं आहे? भिन्न आहे. या शरीराचं आणि त्या ब्रह्मतत्वाचं हे लक्षण भिन्न आहे. परंतु हरी या नामाचं आणि हरी या स्वरूपाचं जे लक्षण आहे ना, हे एक आहे. हे कसं आहे? एक आहे. म्हणून या हरी स्वरूपावर भासणारं जे जगत आहे हे विनाशी आहे आणि या हरीशी एक रूप असणारं हरी हे नाम हे अविनाशी आहे. आणि तेच भगवान ज्ञानोबा एका ठिकाणी वर्णन करतात, शरीर आटे संपत्ती आटे, हरी नाम नाटे ते बरवे. एखाद्या वेळेस हे शरीर नाश पावतं. आटे म्हणजे काय? नाश पावतं. शरीर आटे, शरीर नाश पावतं. संपत्ती आटे, संपत्ती नाश पावते. पण हरी नाम नाटे,
हरिनाम न आटे म्हणजे ते नाश पावत नाही, ते बरे, ते चांगलं आहे. आणि हेच भगवान श्री ज्ञानोबाने वर्णन करतात की 25 तत्वात्मक देह नाशवान आहे, परंतु तैसे नवे नाम सर्व मार्गावर वरिष्ठ, हे सर्व मार्गामध्ये वरिष्ठ आहे म्हणजे अविनाशी आहे. हे सांगण्याचं तात्पर्य काय? एकच तात्पर्य, साधना जर अविनाशी असेल तर फल अविनाशी भेटतं. साधना कशी पाहिजे? अविनाशी स्वरूपाची साधना पाहिजे, तर त्या ठिकाणी फल कसं भेटतं? फल कसं भेटतं? अविनाशी भेटतं. मग ही नाम साधना कशी आहे? अविनाशी आहे. का म्हणून नाम अविनाशी? तर त्याचा नामी म्हणजे हरी तो अविनाशी असल्यामुळं त्याचं नाम त्या ठिकाणी अविनाशी आहे. आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारं जे ब्रह्मज्ञान असेल, जे मोक्ष स्थिती रूपी जे फल असेल ना, ते अविनाशी तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून असं नाम अविनाशी असं असणारं नाम, तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, सर्व मार्गामध्ये श्रेष्ठ आहे. कोणकोणते मार्ग आहेत? अनेक मार्ग आहेत, परंतु त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघायचं गेलं तर कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे. अनेक त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही मार्ग सांगितले. कर्म मार्गाने जरी आपण गेलो तर त्या ठिकाणी क्लिष्टता आहे, ज्ञान मार्गाने गेलं तरी क्लिष्टता आहे, आणि योग मार्गाने गेलं तरी क्लिष्टता आहे. परंतु या सर्वांमध्ये जर सर्वात श्रेष्ठ जर कोणता मार्ग असेल तर ज्ञानोबा सांगतात सर्व मार्गा वरिष्ठ, सर्व मार्गामध्ये वरिष्ठ ते म्हणजे नाम आहे. का म्हणून वरिष्ठ आहे? ज्ञानोबा सांगतात येथे काही कष्ट, कर्माच्या मार्गाने जा कष्ट आहे, योगाच्या मार्गाने जा कष्ट आहे, ज्ञानाच्या मार्गाने जा कष्ट आहे, परंतु नाम मार्गामध्ये अजिबात कष्ट नाहीये. याची सुलभता सांगत असताना श्री तुकोबाराय वर्णन करतात, निजल्याने गाता उभा नारायण पैसता कीर्तन करिता डोले, घेण्यासारखा विचाराने घरी नेण्यासारखा किंवा घरी नेऊन तुम्ही कपाटात ठेवा, आचरणात ठेवण्यासारखा विचार आहे. आता काय काय जण सांगतात जातात एवढं घरी घेऊन जा, घरी नेऊन या महिला लाखो रुपये ढगात ठेवतात, एक वाक्य ठेवायला यांना काय जाते काय का नाही. म्हणून आचरणात आणण्यासारखं हे प्रमाण आहे. श्री तुकोबाराय वर्णन करतात या नामाची सुलभता किती आहे. निजल्याने गाता उभा नारायण, निजल्याने गाता म्हणजे काय? एखाद्यानं म्हणजे आपण जर निजून म्हणजे झोपून जरी राम 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 श्री विठ्ठल हरी वगैरे जगळे म्हणून निजल्याने गाता, निजून जरी आपण त्याचं गाणं केलं म्हणजे त्याचं नामस्मरण केलं, उभा नारायण, जो कोणी निजून जरी एखाद्यानं नामस्मरण केलं त्याच्याकरिता उभा नारायण. मग तुकोबारायने एका जणाने विचारलं, निजून जर गायलं तर त्याच्यासाठी नारायण उभा असतो, बसून जर कीर्तन केलं त्याचं तर बसून कीर्तन म्हणजे व्यासपीठावर बसून हे असं कीर्तन नाही, बसून जर त्याचं नामस्मरण केलं, निजून नामस्मरण केलं तर त्याच्याकरता नारायण उभा असतो. आणि जर बसून जर नामस्मरण केलं तर तुकोबाराय सांगतात बैसता कीर्तन करिता डोले, बैसून किंवा बैसता. बसून जर त्यानं जर कीर्तन किंवा नामस्मरण केलं ना, असं जागेवर बसून खायचं बैसून म्हणजे म्हणतो ना, असं जर बसून त्यानं जर कीर्तन केलं तर काय होईल? त्याच्या त्या कीर्तनामध्ये म्हणजे त्याच्या नामस्मरणामध्ये देव डोलायला लागतो. बैसता कीर्तन करिता डोले, अशा पद्धतीचं हे नामाचं सुलभत्व. म्हणजे येथे काही कष्ट न लागती किंवा न लगती
याच्याकरता काही कष्ट लागत नाही. तुम्ही निजून गा, झोपून गा, चालताना गा, उठताना गा, बसताना गा. कोणाशी नाथराळाने जर सांगितलं भांडता हरी बोला, एखाद्याशी भांडताना हरी बोला. आता भांडताना कसं हरी बोलायचं होय, भांडताना कसा रामकृष्ण हरी म्हणायचं. आमचे ते विष्णू महाराज म्हणले मग त्या ठिकाणी भांडतात, तुझ्या तर रामकृष्ण हरी म्हणायची. तरी शिव्या आली तर रामकृष्ण हरी, रागात रामकृष्ण हरी म्हणायचं, भांडताना सुद्धा रामकृष्ण हरी त्या ठिकाणी म्हणायचं. अशा पद्धतीनं म्हणजे इतकी सुलभता, येथे काही कष्ट न लागली असं हे बिना कष्टाचं बिना सयासाचं हे साधन असल्यामुळे मग अशा नामसाधने आरूढ ज्याने कोणी ती मुक्त अवस्था म्हणा किंवा ती स्वरूप अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली आहे, त्याचा अधिकार काय त्या ठिकाणी प्राप्त होतो म्हणा किंवा तेव्हा त्याची अवस्था काय प्राप्त होते. भगवान श्री ज्ञानोबरात सांगतात, अजपा अजपणी उलट प्राणाचा ते मनाचा निर्धार असेल. ज्याला ही अवस्था प्राप्त झालेली आहे त्याचा अजपाजप चालू होतो आणि ज्याला ही अवस्था प्राप्त झालेली नाही ज्ञानोबरात सांगतात ते मनाचा निर्धार असेल. त्यांनी मनाशी निर्धार करून नामस्मरण केलं तर त्याचा त्या ठिकाणी अजपाजप या अवस्थेला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. परंतु ज्याची अवस्था स्वरूप अवस्थेपर्यंत म्हणा किंवा समाधी अवस्थेपर्यंत गेलेली, त्याची अवस्था कशी झालेली अजपाजपणी उलट प्राणाचा अशी त्याची अवस्था प्राप्त झाली. म्हणजे कशी, ज्ञानोबरांची मागाशी मी तुम्हाला ओळी सांगितली. कोणती ओळी होती ती, तो कल्पितो जपो माझा, तो निजे ती कपित ध्वजा समाधी, तो करी ते तुझी पूजा. तो कल्पितो जपो माझा, तो निजे त्याची कपित ध्वजा समाधी माझी. त्याने जे काही बोललं हे जपच आहे. तो झोपला ती समाधी अवस्था आहे. तो बोलायला लागला तर स्तोत्रच ते आहे. त्याला कुठलंही बंधन नाही. याला म्हणायचं अजपाजप अवस्था होणं. त्या भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांनी आहे का, भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्यांनी शिवमानस स्तोत्र किंवा शिवमानस पूजा म्हणून एक प्रकरण लिहिलेलं. एक त्याच्यामध्ये काय तर दोन तीन श्लोक आहेत शिवमानस पूजा. त्या शिवमानस पूजेमध्ये जो कोणी मुक्त महात्मा आहे किंवा ज्याची अशी अवस्था झालेली, जो समाधी अवस्थापर्यंत गेलेला आहे, त्याची अवस्था काय होते. आता ज्ञानोबरांच्या मताप्रमाणे अजपाजप ही अवस्था आहे, पण भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्याच्या मताप्रमाणे जर पाहिलं, त्याला विचारलं की तुमची अवस्था काय, तुम्ही कोण आहात, तो महात्मा सांगतो आत्मात्वम गिरिजामती प्राणा सहचरा शरीरम गृह. भगवान शंकराने त्या मुक्त महात्म्याला विचारलं की तुमची अवस्था कशी आहे, तुमचे आई वडील कोण, तुमचे सहचारी कोण, तुमचं घर कोणतं, तुमची पूजा कोणती, तुमची प्रदक्षिणा कोणती, तुमची समाधी अवस्था कोणती. त्यावेळेस तो मुक्त महात्मा भगवान शंकराला सांगतो आत्मात्वम, आत्मा म्हणजे भगवंता तू आहेस. माझा आत्मा कोण आहेस, आत्मात्वम माझा आत्मा म्हणजे तू आहेस. गिरिजामती पार्वती माता, मती म्हणजे माझी बुद्धी आहे. आत्मात्म गिरिजामती प्राण सहचरा, माझे जे पंचप्राण आहेत हे कोण आहेत, तुमच्या आजूबाजूला जे भूते वेगळे आहेत ना, हे माझे सहचर म्हणजे कोण, माझे प्राण आहेत. तुमचं घर कोणतं, शरीरम गृहम, माझं शरीर म्हणजे कोण, हे जे गृह आहे. मग तुम्ही जर भगवंताची पूजा करायची झाली तर पूजा कोणती करणार, भगवान शंकर महात्म्याला विचारतात मुक्त महात्म्याला. तो मुक्त महात्मा सांगतो पूजा ते विश्व भोग रचना किंवा विविध भोगोप रचना. माझी पूजा म्हणजे कोणती, विविध प्रकारचे भोग भोगणे किंवा विविध प्रकारचे विषय भोगणे, हीच माझी पूजा. तो जेवला तरी ती पूजा ठरते, तो झोपला तरी ती पूजा ठरते, एखाद्याला मारलं तरी पूजा ठरते. पूजा ते विश्व भोग रचना, विविध प्रकारच्या विषयाच्या भोगाची रचना ही त्याची पूजा ठरते. कोणाची, जो नामावर आरूढ होऊन ज्यांनी मुक्त अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे त्याची पूजा ते विश्व भोग रचना, निद्रा, समाधी स्थिती, त्याची झोप हीच कोणी एक समाधी आहे. मग जर त्या महात्म्याने जर प्रदक्षिणा करायची ठरली, आपण प्रदक्षिणा कुठं करतो, क्षेत्राच्या ठिकाणी करतो. आळंदी असेल, पंढरी असेल, त्र्यंबकची त्या ठिकाणी ब्रह्मगिरीची, आपण तीर्थक्षेत्र बघून आपली ती प्रदक्षिणा
प्रदक्षिणा ठरते, परंतु मुक्त महात्म्याची तशी नाहीये. तो मुक्त महात्मा भगवान शंकराला सांगतोय संचार पदयो प्रदक्षिण विधी. त्यानं सहज केलेला संचार म्हणजे चालणं, इथून तो जर एखाद्या मंदिराच्या ठिकाणी गेला, एखाद्या घरी जरी गेला तरी त्याची तिथून भगवंताची प्रदक्षिणा करतो. संचार पदयो प्रदक्षिण विधी. आणि मग त्याला विचारलं तुम्ही भगवंताचं त्या ठिकाणी आता हे स्तोत्र आहे, काल भैरवाष्टक आहे, ते कोणीतरी रचलेलंच आहे ना. मग त्या महात्म्याला विचारलं की तुम्ही असे काही स्तोत्र, काही अष्टक भगवंताची कोणत्या स्तोत्राने पूजा करता, कोणत्या स्तोत्राने स्तुती करता. तो महात्मा सांगतो स्तोत्र आणि सर्वागिरव. सर्वागिरव म्हणजे जे काही त्याच्या मुखातून जे काही शब्द बाहेर पडतील ते स्तोत्रच आहे. हे काय आहे? स्तोत्रच आहे. तुकोबरायांनी शिवी जरी दिली, किती सांगतो तरी नायकती पटिकेचे पुढे शिंदळीचे रण दिलं तरी ते वेदवाक्यच आहे. तरी ते काय आहे? वेदवाक्यच आहे. नाथरायांनी म्हणलं काय माय होती गेली भूता, ते वेदवाक्यच आहे. म्हणजे त्यांच्या मुखातून येणारा शब्द हा स्तोत्र ठरतो. त्यांनी चाललेली जे काही पदक्रम असतील ती प्रदक्षिणा ठरते, ते झोपले ती समाधी ठरते, त्यांनी विषयाचा भोग घेतला तर त्या ठिकाणी ती पूजा ठरते. अशा पद्धतीने तो महात्मा सांगतोय यत यत कर्म करो मी सर्व कर्म अखिलम तत्देवा शंभोत आराधनम. हे शंभो तुझी आराधना, तुझी पूजा म्हणजे काय आहे? मी जे काही कर्म करत असेल ती तुझी आराधनाच आहे. अशा पद्धतीनं तो महात्मा तो झोपला काय तरी तो जपच करतो, तो जागा राहिला काय तरी तो जपच करतो. तो निद्रा अवस्थेत असला, सुषुप्ती अवस्थेत असला, स्वप्नावस्थेत असला, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, त्याला म्हणायचं अजपाजप. असा तो अजपाजप पुढं प्राणाचा तेही मनाचा निर्धार असेल. आणि असं आपल्या नामस्मरणाविषयी, त्या नामाविषयी प्रत्येकाने त्या नाम साधनेला, त्या नाम उपासनेला, नाम या मार्गाला धरून राहावं. त्याच्याशिवाय जे जगणं आहे ज्ञानदेवाजीने नामी नव्यात रामकृष्ण पंथ रवींद्र भगवान श्री अवतारे सांगतात नामाशिवाय जगणं म्हणजे व्यर्थ जगणं आहे. कसं जगणं आहे? व्यर्थ जगणं आहे. श्री तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर श्री तुकोबराय वर्णन करतात मातीच्या पोळे दगडाला पोटासी. तुकोबराय वर्णन करतात की मातीच्या पोळे दगडाला पोटासी. ज्याचं नामाशिवाय जगणं आहे ना, ज्ञानोबराय त्याला त्या ठिकाणी व्यर्थ जगणं म्हणतात, तुकोबराय त्याला दगड म्हणतात. दगड असं दगडाचं जीवन जगण्यापेक्षा ज्ञानोबराय सांगतात रामकृष्ण पंथ कमी याला असा रामकृष्ण जो मार्ग आहे, हा सर्व मार्गामध्ये मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चालायचा. असा हा राजभार राजमार्ग क्रमीला म्हणजे तो चालत आहे. आणि तुम्हा आम्हाला सर्वांना घेऊन तो चालण्याचा त्या ठिकाणी उपदेश, आग्रह, विनंती तुम्हाला आम्हाला करतात. आणि मग तो जर चालायचा असेल तर कसं चला? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची म्हणा, पूर्ण करी ज्ञानेश्वर.